आपण बघणार रामबाग गार्डन ते उलव्याला येतात. चला आता स्टार्ट करूया. हे बघा इथं नाव लिहिलेलं आहे आणि इथं टायमिंग सगळं लिहिलेलं आहे. चला आता आपण स्टार्ट करूया. चला या. आता आपल्याला स्टार्टिंगला तिकडे झुले दिसत नाही अरेंज केलेले बसायला. आधी आपण तिथून स्टार्ट करूया. या गाईस इथं सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले 5 मिनिटापेक्षा जास्त बसायचं नाही. इतर लोकांना पण चान्स द्यायचा. चला आता आपण बघूया. तर मी हा झुला बसले. मी पण बसणार. पण मला हाय झुलायचंय. पण इकडे काय हाय झुलायचं नाही. हे बघा बघा आता हा माझा मस्तीखोर भाऊ समर्थ. ते एकदम मस्तीखोर आहे. आता गाईस आपला झुला बसून झाला तर आपण दुसरं लोकेशन कव्हर करूया. गाईस आता इथं जे दिलेलं काय दिले माहित नाही. पण आता आपण लाकडाचं किती सुंदर फर्निचर तयार केलेलं आहे. ही आणि मी आम्ही दोघं भाऊ बहीण मिळून तुम्हाला माहिती देणार. या गार्डनची पूर्ण माहिती देणार ना. चला आता पुढे जाऊ. केल्याचं पान बघू शकता तुम्ही. आणि हे किती हा सुंदर रामबाग मधला हा तलाव आहे. तिथे तुम्ही बघा थोडे इन्स्ट्रक्शन बोर्ड आहे. ते लिहिलं आहे सुंदर तले खोल आहे आपल्या मुलांना सांभाळा. म्हणजे हा तला एकदम खोल म्हणून हे मुलांपासून जरा यांना लांब ठेवा. तर आता पुढे दाखवूया. इथे बघा तुम्ही गार्डन बघू शकता. इकडे लहान मुलांसाठी दिले. गार्डन मध्ये एंट्री करणार आणि तिथे समोर मंदिर. आता तुम्हाला आम्ही मंदिर पण दाखवणार. आधी आम्ही तुम्हाला गार्डन दाखवणार आणि मस्त खेळणार. गाईज आता तुम्ही इथे बघू शकता मस्त फुलांची कमानी दिली. तर आता आपण जाऊया आणि बघूया. चला बघू शकता तुम्ही फुलं मस्त आहेत आणि असं एक राऊंड शेप मध्ये केलंय. आणि पुढे थोडं जागा आहे तिथे आता आपण दाखवणार. आपल्याला खूप मिळालं एक पिंक येलो व्हाईट असं. चला इथं तुम्ही इथे तुमच्या फॅमिली सोबत पण येऊ शकता. बघा इथे पर्पल आहे, इथे पर्पल आहे, इथे येल्लो आहे आणि इथे व्हाईट आहे. तर त्याला आपण जरा फिरवा. इथे तुमच्या फॅमिली सोबत यायला एकदम मस्त जागा आहे. तुम्ही नक्की इथे येऊन बघा फॅमिली सोबत. इथं फोटो शूटिंगसाठी एकदम मस्त एक दगडाचा बेंच तयार केलेला आहे. कलाकृती आणि कलाकृती पण त्यांच्याकडे खूप असेल. चला आता आपण पुढे बघूया काय आहे. चला पुढे. हाय गाईस आता आपण इथे आलेलो आहोत आणि इकडे संध्याकाळी 7च्या नंतर तुम्ही बघू शकता लिहिलंय कारंजं सुरू होतं. पण आता आम्ही थोडं लवकर आलं म्हणून कारंजं सुरू नाही झालं. आणि इथे लिहिलेलं आहे की कारंजं सुरू असताना त्याच्यात हात घालू नका. 7 वाजल्यानंतर कारंजं येणार आहे. तर गाईस हा एक पाण्याचा पंप आहे. पण त्याला डेकोरेशन करून एक दगडांचा सुंदरसा हाऊस बनवलाय आणि त्याच्याच पाठी हे बघा काय आहे. चला तुम्ही वाचू शकता. इथं सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. 10 व्यक्तीपेक्षा जास्त लोकांनी चढू नये. त्याच्यावर 10 व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्ती नाही चढू शकत. आता इथे तुम्ही बघू शकता खूप गर्दी म्हणून आता आम्ही नंतर जाणार. कारण की 10 पेक्षा उलट जास्त आहे. मग तुम्हाला आता आम्ही नंतर दाखवूया. इथे आम्ही आता राऊंड मारून तुम्हाला इथे दाखवतो. झाड आहे. आता काहीच आपण वरती जाऊन बघूया काय कसं काय आहे. दगडाचे शिडे बनवून आणि इकडे दगडाची इथे एक मस्त पंप हाऊस आहे. त्याला डेकोरेट करून जरा स्टोन बनवा. इथून तुम्ही पूर्ण रामबागचा व्ह्यू करू शकतात. रामबाग गार्डनचा पूर्ण व्ह्यू बघू शकतात. आणि तिकडे ती सिटी आहे त्याच्या आणि तिकडे ती सिटी आहे त्याला उल्वा सिटी बोलतात. आणि उल्वा सिटीमधून हा गार्डन 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मग तुम्ही 15-20 मिनटं इथे येऊ शकतात आणि नक्की इथे व्हिजिट करा. आता तर गाईस आता आपण या पार्कला आपण बघू शकता किती मस्त सेल्फी पॉइंट आहे. सेल्फी पॉइंट आहे. आता मी तुम्हाला दुसरी जागा दाखवते.
हाय गाईज, आता तुम्ही इथे बघू शकता मस्त वेवरील दगडांनी हा फुटपाथ बनवलेला आहे. इथून आपण चालू पण शकतो बिना चपलीचं. हा ह्याच्यातले बहुत खूप दगड ना, हे बघा तुम्ही दगड बघू शकता. हे दगड जे आहेत ते ना समुद्रातले दगड आहेत गाईज. आणि याच्यावर आता गाईज इथे गार्डनवाल्याने इन्स्ट्रक्शन दिले की दगड वगैरे कोणावर फेकू नका. हां, तर आता तुम्ही इथे बघू शकता. आणि इथे माती पण आहे, ती पण समुद्रातलीच आहे. हा गाईज पैकी तर गाईस इथं आपण सगळे अरेंजमेंट केलेली आहे. म्हणजे तर गाईस इथं मस्तपैकी गार्डनवाल्यांनी अरेंजमेंट केली आहे वॉशरूमची. तर बघू शकता तुम्ही, गर्ल्स बॉईज दोन्ही वॉशरूम आहेत. तर गाईस इथं मस्तपैकी वॉशरूम ची सगळं व्यवस्था केलेली आहे. तर आता मी तुम्हाला दाखवणार नाही ही मस्तपैकी सिनरी. बघू शकता तुम्ही ही मस्तपैकी सिनेरी बघा. आणि आता आपण जाऊ पुढे, मी तुम्हाला दाखवत आहे. तर हाय गाईज, आता इथे तुम्ही बघू शकता इथे एक ओपन स्टेज दिलेला आहे. जर कोणाला डान्स सिंगिंग याची प्रॅक्टिस करायची असेल तर तिथे ओपन स्टेज आहे, तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर गाईस इथे एकदम सेल्फी पॉइंट आहे दगडांचा बनवलेला. नाही बघू शकतात रिअल दगडांनी बनवलेला आहे. हा दगडांना जरा कलाकारीने बनवलेला आहे. तिथे तुम्ही असं बसून सेल्फी सुद्धा काढू शकता. आता तुला प्रॅक्टिस नाही ना, बघू शकतात खाली असं बसून एक सेल्फी काढायची, ट्विंग असा पोज देऊ. तिथे तुम्ही बघू शकता मस्त आहे. आणि ते पार्टी जरा गार्डन टाईप बसायला पण बनवलं आहे. मग इथे तुम्ही फॅमिलीसोबत पिकनिक करू शकता. चांगला पॉईंट आहे पिकनिकसाठी. ओव्हरऑल या गार्डनचा ना व्ह्यू सीनरी आणि पिकनिक स्पॉटसाठी एकदम चांगलं आहे. सीनरी पण तुम्ही बघू शकता एकदम चांगली आहे. नेचर पण एकदम चांगलं आहे, स्पॉट पण एकदम चांगला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की आम्हाला ह्यूज चित्र म्हणजे पक्षी दिसलेला आहे. हा गाईस तो घाबरतोय गाईस. तर गाईस इथं तुम्ही बघू शकता किती सुंदर फुलं आणि वेगवेगळ्या प्रकारची इथं आपण बघू शकता. इथं पण आहेत फुलं. चला आता आपण पुढे जाऊ. आणि तर गाईस इथं किती सुंदर सिनेरी आहे बघू शकता आपण. बघू शकता तुम्ही, तर मस्त एकदम सिनेरी आहे. हा खूप गाईस मस्त. तिथे तुम्ही तलाव आज तुम्हाला दाखवला, तर तिथे जरा साफसफाई करताय, स्वच्छ करताय तिथे. का गार्डन एकदम स्वच्छ आहे आणि खूप मस्त पण आहे. स्वच्छ ठेवतात त्या गार्डनला. आता बघूया पुढचा स्पॉट. चला, पार्क मध्ये एक सुंदरसं मंदिर आहे गार्डन. तर आता आपण बघूया. आणि इथं बघू शकता एका नाल्याचं झाड आहे, त्याला मस्त लाइटिंग केलेली आहे. हा गाईस ते मस्त खेळायला पण दोन झाड आहे. साईडला नारळाचं झाड आहे ना, लाइटिंग चला आपण केली. मंदिरात जाऊया. आणि नंतर आपण बीच स्लाइड पण तिथे करूया. आधी मंदिरात जाऊया आणि दर्शन करूया. गाईस आता आपण एंट्री केली गार्डन मध्ये. चला आता आपण जाऊया पुढे. शकतात आता आपण दर्शन घेऊया थोडंसं. तुम्ही वेगवेगळे प्रकार बघितलं. सुंदर. आता चला गाई, आता इथे आपण गार्डनला आलो आणि आता आम्ही इथे थोडी गार्डनला मस्ती करणार आहे. तर चला नको नको तो धुले पुणे. आणि आता मी इथे झुलतोय आणि झुलायचं. अजून पप्पा मला झुला देताय, झुला देताय, झुला देताय, झुला देताय, झुला देताय. रामबा गार्डनच्या इकडचा राऊंड पूर्ण कंप्लीट झाले दाखवू. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही या गार्डनमध्ये तुमच्या फॅमिलीसोबत या, मज्जा करा. आणि आता भेटू आपण पुढील व्हिडिओत.